हो अशी 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 जाम पकडते अशी अशी करून. आजी बायला अरे सकाळ ते सकाळ जाऊन दे, एक किस्सा सांगते तुला काय झालं. ते वजनची मशीन होती ना ती, त्यात ठेवलं तिला असं. तिला असं वाटलं मी पडते का काय, त्याला असं गच्चम धरून ठेवलं होतं. डॉक्टर म्हणतोय हे बघ हे बघ हे बघा 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 कसं आजीची करगळी धरली बघा. हो घेऊ घ्यायचंय तुला भूक घेऊ लागली भूक तर लागली फिरायला यायचं बाहेर. चला चला कसं चला लागलंय बघा हात. चला चला फिरायला जाऊ चला. तो कसं बोट ओढीत खात कसा ओढीती माझा. काय कोण म्हणतं हे लहान बाळ आहे हा? तर हाय हॅलो नमस्कार पायल प्रत्येक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचे सकाळ मी चाललो आज दवाखान्यामध्ये. तर आता आम्ही निघतो हॉस्पिटलमध्ये जायला. बाळाला वगैरे पायल थोडं पाजल, त्यानंतर बाळाला झोपवल, मग आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये. मी तोपर्यंत तिथं गेला परत पायलचं घर, मग तिथं घर आलं परत कपडे चेंज कर, असं कर तसं कर बसची राहून दे. हो मी असं येणार आहे. लय किरकिर असते पायलची. नंतर मग कपडे चेंज कर, दुसरेच कपडे घाल, मग 10 वेळा कपडे चेंज करायचे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पहिले जाऊन येईल, मग आंघोळ वगैरे करून हे होईल. आता दात घासून बर्फी खातो कालची आणली, मला आवडली ती कालची. मलाही विषय दादाची आला बघा तो. उरणार नाही म्हणून तुम्ही सगळं खाऊन टाकता म्हणून. बरं ऐक तेवढं खा, यायला उशीर होईल. मी चिकन आणते आता, चिकनची भाजी करते, भाकरी करते, भात करते. चिकनची भाजी, तिखट भाजी तुला वेगळी थोडी वेगळी ना. तुला पुढचीच करते, तुला पुढच्या चिकन 100 माझ्या रुपयाच्या. नवऱ्याला पण दा. मी खाली की त्यातले पीस एकदम काढून. छान घर फळ छान चपाती. जातानी नाही नाही चहा फक्त जातानी. ते पहिला खाऊन दे, खालीच पिते. ते तिला शिरा दे पहिला खाऊन दे, उशीर होऊन यायला. आजीबाई फुलून मोड मध्ये. हा, नाही बाळातनीला टायमावर खाणं देणं गरजेचं आहे. आणि काय घालणार पायल तू ह्याच्यावर, काय असं कशी चालली तू. आता नाहीत कपडे आहे. आणायचे कपडे आता सांगितलं मी सगळं घेऊन जर्किंग घाल ना मग त्याच्यावर. घालायचंय. आता मी आता आंघोळ करून बसली आहे. तिला तर पाच जातं बाळाला पहिलं. ते बघते पेयासाठी कसं बोट धरी ते माझच. हा पिलू अरे पिल्या. ते तिला शिरा दे खायला. चला मी दात वगैरे घासतो. आणि मग ह्याच्यातच बाळाचे डायपर ठेव पायल. ते देऊन टाकते मी सगळं. नम्रतेने कपडे आणलेले कुठे ती. ते पण हा, पडतीच होता का खालीच होता. नाही ते देऊन टाकते कशाला मग जाऊ वरती ना, खाली जाऊ. खालचं सगळं पण उरकून त्या ठेवलं. मोठ्या बादलीत धुवू नका. त्यात फिनेल आणि डेटॉल लय कमी टाका. लय म्हणजे लयच कमी टाका लेवाच मात्र डिटेलचा. डेटॉल. मी दवाखान्यातच चाललोय, पण सोडायला बघा आम्हाला मम्मी पप्पा दोघं पण यायला लागलेत. जसं काय आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय. आणि रिक्षा पण पप्पा घेऊन आले, आम्हाला जायचंय म्हणून. बाळाचे पप्पा बाळाच्या मम्मीला सोडून बाळाला घेऊन पुढं चाललाय. हा मला सोडून चाललाय बघा. दोघं जण पुढे चालत. बाळाचे पप्पा बाळ दाखवलंय, वजन केलं बाळाचं. परची वगैरे काढली आणि आता डॉक्टर वेट बघतो. डॉक्टर बोलतील आम्हाला. वाट बघते आम्ही. डॉक्टरने बोलवायची, तोपर्यंत बसलोय. नशीब बाळ झोपले आता. हो नाही ती आपल्या वैताग नाही देत बाळ आपलं. चांगली गोष्ट आहे की नाही. मस्त झोपली होती. खाती पिती आणि झोपती. खाती नाही पिती फक्त आणि झोपती. तिला बघितलं ना मला ते गाणं आठवतं. गांजा गांजा अशी करते. अशी लय झोप आली ना तिला. अशी करते अशी करते. बघितलं ना तू पण. हा अशी करते. लहान असेल तर मग तिच्याकडे बघून आपल्याला नाही का झोप आली, आपण डुलके कसे मारतो तुझे. सगळं बघू डॉक्टर काय म्हणतात. कावीळ कान सगळं चेक करतात बाळाचं. तर बघू आता डॉक्टर काय म्हणतात चेक करू. पहिल्यांदा बाळाला डॉक्टरकडे घेऊन चाललोय बघ. सगळं आमच्या पहिल्यांदा अशा म्हणून सगळ्या मेमरीज राहणार आहे आमच्या ब्लॉगमध्ये. आणि आम्ही म्हातारा झाल्यावरती सगळं बघणार. ही मोठी झाल्यावरती बघणार. माझ्या मम्मी पप्पानी कसं, माझ्या मम्मीने कसे तिथं 1 दिवस काढले, कशी सगळी यायची भेटायला माझ्या मम्मीला. मला मेमरीज आहे ना रे. नुसतं बघतोय. मला पण एवढं बघितलं नशीन कधी. मैंने उसको इतना देखा पुढं काय राहिलं नाही माहिती. इतना देखा जा सकता था उतना देखा. आता झालं आमचं सगळं. बाळ पण झोपलं. परत घरी जातो. एवढं ऊन आहे ना बापरे, एवढं ऊन आहे ना. हे बघा माझं नाक पण लाल लाल झालं. एवढं ऊन आहे कडक. आणि एवढं कडक ऊन असून पण काल थोडा पाऊस पडत होता. काल ना परवा ना रे
ढगाळ वातावरण झालं होतं. आगमन दिवशी हा ना, आगमनाच्या दिवशी पण दीदीच्या, आणि काल पण झालं होतं तसं वातावरण. मध्येच पाऊस, मध्येच ऊन. चला, लय भूक लागली आहे आणि लय तहान पण लागली आता. आलो बाबा आता घरी आलेलो आहे. चला मम्मी. दात उघड की या आजीबाई या लवकर. कसं घेतलंय बघ पप्पाने. चला चलो चलो. आम्ही आता आलोय आणि लगेच पहिलं मी जेवायला बसले, कारण मी दात घासून गेलो होतो. आंघोळ नाही केली पण दात वगैरे घासले तुम्ही. दादू असून ती आपली बर्फी संपवली. येस. दाटा पुढं मम्मीने पायलसाठी स्पेशल केलेलं आहे चिकन. हो तर पिन तिकडच आहे, घाबरू नका. नाही, तिथं आम्ही डॉक्टरला विचारलं, ते म्हणजे तुम्ही सगळं खाऊ शकता, हिरवी भाजी जास्त खावा आणि बाळाच्या मला म्हणते हिरवी भाजी देऊ नका. हिरवी भाजीतले हो जीवनसत्व हिरवी भाजी जास्त खावा, कडधान्य जास्त खावा. त्याला म्हणलं नॉनव्हेज खाऊ शकता का, तुम्ही सगळं खाऊ शकता म्हणले, फक्त तिखट जास्त खाऊ नका असं काय म्हणलं ना. सगळं खाऊ शकता तुम्ही आणि असं काही नका तुम्ही वेगळं काय खाऊ नका, पावडर वगैरे काय असं काय असेल जे तुमच्या घरात जेवण म्हणतात तुम्ही ते सगळं खावा म्हणले. आमच्या घरात नॉनव्हेज मध्ये आज चिकन पाहायला दिलेलं आहे, तर जेवण करतो आम्ही मस्त. हॉस्पिटलमध्ये पण मी एकदा खाल्लं होतं. हो हॉस्पिटलमध्ये तर आणून देतात डॉक्टर लोक स्वतः, सॉरी जेवण देत स्वतः नॉनव्हेज. पण पायाने दाव खाल्लं नाही तेव्हा सगळा डबा आपल्या घरचाच होता. आम्ही आलो दवाखान्यात आलो होतो, जेवण वगैरे करून झोपलो. आधी फ्रेश होऊन मस्तपैकी आमचा चहा झाला आहे आणि माझी खारे आणि मिक्स करून चाललेली खाणं. आणि मम्मी आलेली वरती साफसफाई करायला मग दाखवतो. सकाळी मला साफसफाई करून दिली नाही. सकाळचा एनर्जीचा टाइम असतो आणि कसं आहे, घर रोजच्या रोज पुसणं गरजेचं आहे. तर छोटं बाळ आहे घरात ना. तर तुम्ही काल बघितलं होतं मोठ्या मामाकडनं आपल्याला बाणी यांच्याकडनं बाळासाठी काय ते कार्पेट न झोपायचं, तर ते मम्मी आता वॉश करते पूर्णपणे. वॉश केल्यानंतर तरच ते यूज होणार आहेत. तर मोटर बंद करा. पाठ बघते बिचारी, कधी बाळ नाहीये बाळा पाठ असं कसं व्हायचं. हलते पण उठत नाही, काय करू. आले तापलं, लय किरकिर करायला लागलं, लय लेट झालं, ती भरडा बिरडा काढणं ती गोष्ट. मेघाची मम्मी आल्यात बाळाला भेटायला. खूप लांब. हे लाडू दाखव की त्यांनी लाडू आणलेत, कपडे आणले, लाडू, कपडे, अंडी, काय काय घेऊन आले. आता मला असं वाटतं आता मला सगळे असं लाडू खायला आहेत. घेऊन नाही का, सगळे मला खायला आणतात बघा ना भेटायला. ह्यांनी तर अंडी पिंडी आणल्या तर मी होते अंडी. असती. आता उद्या त्यांची सून झाली तर आपल्याला ते देणं आहे, ते करणं आहे आपल्याला पण. हा ते तर आहे. आणि एका मुलीला केलं तरच ना आता टिकतं पुढं. आपण केलं कशाला ना, येणं जाणं. काय तू कुणी दिलं घेतल्याने काय कुणाला पुरत नाही किंवा कमी पडत नाही. पण एक नातं टिकवायचं म्हणलं ना तर ह्यातच नातं, ह्यातच प्रेम असतं जास्त. आणि हे आपण सगळे घरचेच आहेत, म्हणजे असं मेघाची मम्मी काही बाहेरची नाही. आता मेघा आमच्या फॅमिलीत आली म्हणलं, ते त्यांची फॅमिली आमची फॅमिली एकच आहे. पहिल्यापासून आमची ओळखच आहे आणि कधी असं येईनच आहे आमची, पण येईन सारखं नाही कधी आमचं राहणं वागणं घरातल्या सारखंच. नाही खरंच चांगले आहेत माणसं. सगळे म्हणजे आमच्यात पण सगळे तेच म्हणतात, आमच्यामुळे सगळे चांगलं भेटले सगळ्यात. मेघा हा मेघा सगळं चांगलं. चांगलं आकाश भाऊ पण बघितलं ना कसले शांत आहेत भेटले दोघं. हो, सारख्याला वारखे. शांत स्वभावाची, आमची मम्मी मोजकच आम्हाला बोलणारी, तशीच म्हणते. मोजकच बोलणारी. पहिल्यापासून तसं तिथे आता हा पण तसंच बोलते. आहे, हो. हा पण तसंच आहे पहिल्यापासून. हे पण कधी कुणाशी बोलला नाही. आता बोलतात पण. आता सगळे म्हणजे दादा तिथे त्यांच्यासारखाच नवरा पाहिजे. आता आमच्यात पाहुणे बघायला लागलेत, बहिणीच्या मावस बहिणीच्या मुलीला इंदापूरला राहते. आकाश सारखाच मुलगा पाहिजे, त्यांच्यासारखीच माणसं पाहिजे. आमच्या फॅमिलीचा अजून एक मुलगा असता ना तर घेतला असतं त्यांना पण करून. आता आमच्या फॅमिली मधले मुलं संपले आहे ना मम्मी. एंड झाला मुलांचा आता ह्यांच्या लग्नापर्यंत. पिढी संपली, एक पिढी संपली आता सगळी लग्नाची. आमची फॅमिली भारी आहे, भाकरी पाहायला पण आता मुलं संपले. तिला आता पातळ मेथीची भाजी केली, जरा थोडीशी पातळच केली चुरून खायला. डॉक्टरने पालेभाज्या पण तिला खायला लावलं थोडंसं. आता सकाळी चिकन आणलं होतं, आता बाजरीची भाकर हे देते जराशी पातळ भाजी मेथीची. या अंडी खाली घेऊन होती, हा अंडी मग इथं काय ठेवू, हा खालीच घेऊन जा. खालूनच उकडून आणून द्यावं लागतं ना मला. 2-2 देते जरा टाके भरून येण्यासाठी. हा कसं आहे, वरचे टाके सुटतात पण आतले टाके डबल टाके असतात शिजरला. जर खंपून
ओली असती ना. बोलली असती मग बाई सारखी वरडते जरा कंबर टाकत जा ग बाई कंबर तेच तिला वरडून वरडून बसवली तिला. तर त्रास होतो आता आता आणि ते सारखं बाळाला घेऊन असलं कुलू कुलू करू नको तुझं पण जप आणि बाळाला पण जप. आताच मम्मी ओरडून गेले म्हणून लगेच पाणी तापा ठेवले आणि सुजून काढला पाले. दमलो आका परत पसरा काढला परत शोधला कुठं काय काय ठेवलं माहित नव्हतं. चेंजेस केले होते ना त्यामुळं. आता कपडे वाळत टाकतो हे मी वर जाऊन. तोपर्यंत पाणी तापल ना बाहेर वाळ टाक कपडे वाळत टाकून येतो वरती मी तोपर्यंत. चला हे आमचे पप्पा बघा. लय बाबा पप्पा तर लय बाबा हे झाले आता काय खरं नाही पप्पाचं. हा जीवाच्या पलीकडं लोक काय सुचवले ते पाळायचं काम करायचं आपल्याला काय माहित नाही. जे पहिला कोणत्या गोष्टीला न मानणारा पोरगा आता बघा कसं सगळ्या गोष्टी पाळायला लागलाय पप्पा झाल्यापासून. काळजी काय सांगू तुम्हाला आता किती काळजी करतोय. मला आताच पाण्याची पिशवी आणून दिली आहे गरम पाण्याची पिशवी. मस्त पाटण शेकते आता कारण की कंबर माझी खूप कामातून गेली. ते तिकडं हॉस्पिटलमध्ये होते ना सारखं उठायचं 2-2 तासाला हिला पाजायचं. मग असं नाही का बसूनच पाजायला लागायचं असं टेकायला वगैरे काही नव्हतं तिथं. लय प्रॉब्लेम झाला. आता ही पिल्ली उठली आहे तिला थोडंसं पाजते आणि पाजल्यावर परत झोपती. ही एवढी आळशी ती पप्पासारखी वाटते मला. मी पण आळशी तसं तर आम्ही नुसतं झोपायचं दोघंजणं म्हणून ही पण झोपाळू आहे असं वाटतंय मला. तर आता मोबाईल देते प्रतीककडं त्याला ब्लॉग एडिट करायचे ते भरपूर ब्लॉग पेंडिंग आहेत तुम्हाला सांगते. ब्लॉग झाले ते आता तर तुम्ही आता बघितले असणार तुम्ही आधीच हे ब्लॉग. पण हा ब्लॉग तुम्हाला सांगते की हे सगळे आधीचे ब्लॉग होते तुम्ही आतापर्यंत बघितले ते. खरी जर्नी तर आता आमची झाली चालू. एक दिवशी तुम्हाला रात्रीचा ब्लॉग घेऊन दाखवल की ही पोरगी किती उठती किती रडती आणि किती वेळा उठती. तुम्ही बघा आमची झोप उडाली पूर्ण दोघांची. जेवण आलेलं आहे भात आणि काय इथं ते हे मेथीची मेथीची पातळ भाजी केलेली आहे पायाला. तरी मी आता मम्मीने म्हणली हे घे तूप आणि बाजरीची भाकर आहे तर तूप मस्तपैकी मेल्ट कर. कसं करायचं रे मेल्ट ह्यात पायल. मला तर काय जमलं नाही बाबा हे करायला त्यामुळे हे पायलच करणार आहे. आपल्याला काय एवढं जमत नाही इंडक्शनचं. गॅसवर असलं तर केलं असतं. ते आता बाळाने आपल्या पॉटी केलेली आहे त्यामुळे मम्मी ती पॉटी साफ करते आता आणि पॉटी साफ करून लगेच जेवायला बसणार आहे. किती ना लय हायजीन आम्हाला. असंच नको तसंच नको असंच साफ पाहिजे हात देऊनच जायचं. आता कसं आहे पॉटी साफ केलं जेवायला बसायचंय. कसं आहे आता नाही हायजीन बिजीन. आता मॅडम बरोबर जागेवर आणणार आहेत बरोबर जागेवर. तर चला आता मी व्लॉग एडिट करतो. काय राहून द्या तर आणखी एक राहतं नको लगेच मनानुसार सोयीनुसार स्टेटमेंट मॅडमचे चेंज होत असतात सोयीनुसार. तुला काय खाऊशी वाटत असेल तर ते सांग ते बनवत जाईल. हा तर बाळ काय म्हणते त्याला काय चाललंय काय खाल्लंय जेवत आता. ओवा आणि खोबरं खाल्ले आणि बाळाला काय करते दूर असं वाफ द्यायची फक्त. मम्मीने ओवा रोज जेवल्यानंतर करायचं ना. झालंच आमची जेवणाचा जेवण वगैरे झालंय आणि वरती चाललं टेरेसवर झोपायला तोपर्यंत एक यांचा राऊंड असतो. बाळाला आता भेटून मला जातो. तुम्हीच कमेंट करून सांगा बाळातनीला जे जेवण असतं काय देते मी. कधी मेथीची भाजी पातळ करून देते कधी वरण देते. सकाळी चिकन आणलं होतं. आता उद्या जरा उद्या ईद असल्यामुळे बकरं मिळून चांगलं ताजं कापलेलं तर मटण आणन. आता ह्या पुरीने बाजरीच नाही तर बाजरीची भाकरी बाजरी तिच्यासाठी दळून आणली मी. हां बाजरीची भाकर खा. सकाळचा शिरा करून देते 2 अंडी करून देते. चहाबरोबर पार्ले बिस्किट खा. पार्ले बिस्किट लय चांगलं असतं शरीराला. त्यात पण ग्लुकोज असतो पार्ले बिस्किटमध्ये. हां आणि नको बास की मग किती कप फुकतीस. हां नको फुकू एक करणार ना ते वाचत ना व्हायचं एकच फुकायचं. पण खात नाही पायल नीटवाणी. सांगा तुम्हीच कमेंट करून सांगा बाळात चुरून मुरून नुसतं वरपायचं असतं. हां आता सकाळी शिरा केला पातळ केला. हां अर्धाच खाल्ला. एवढं मोठं एवढं तूप घालून करीते मी शिरा. किती शिरा पौष्टिक असतोय सांगा मला तुम्ही. मग ही पोरगी अशी करते. आता खाल्लं पिल्लं तर दूध देईन. खाण्यावर मारा द्यायला पाहिजे हिने. जे काय बाळात नेला देते ते करते मी. आता म्हणलं सोडा आणते बोंबील आणते नको 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 म्हणले मला ते नको सोडून बोंबील. हां बोंबलाने दूध चांगलं येतं. सोड्याचं कालवण एवढं जराशी केलं त्यात भाकर चोरून खाल्ली मस्तपैकी. आता तिखट नाही डॉक्टरने पण द्यायला सांगितलं. तिखट द्यायचंच नसतं. बाळ पण नाजूक आहे अजून आमचं. तुला जर काय खाऊशी वाटत असेल तर सांग की मला हे बनवा ते बनवा म्हणून.
बनवायचं काही नाही काहीतरी लागतंच ना. तुझ्या आवडीचं सांग बनवायला. तू बघ युट्यूबमध्ये तुला काय वाटतंय चांगलं खाऊशी काय नाही. तर आता आमचे जेवण वगैरे झाले ते आणि असं बांधलंय ना, मला सगळे ओरडायला लागलेत की कानाला बांधत जा, कानाला बांधत जा, बाळाला सर्दी होईल, बाळाला नाही का असं गारठं नाही चालत, परत तुझ्या कानात हवा जातीये, तर त्याच्यामुळे ते बांधूनच ठेवायचं. आणि आज कंबर शेकली, प्रत्येकने दिलं तर मला गरम पाणी कंबर शेकायला. इतकं बरं वाटतंय ना कंबर शेकली तर. रोजच आता मी कंबर शेकणार आहे. माझ्या कंबरचे खुळखुळा झाला आहे. असं सारखं बसावं लागतं ना बाळाला घेऊन, त्याच्यामुळं मग फिडिंग करताना त्याच्यामुळं कंबर दुखते आहे. आणि आता आम्ही सकाळी डॉक्टरकडे गेलो होतो, तर डॉक्टरांनी का बोलवलं होतं ते पण सांगते तुम्हाला. परत तुम्ही म्हणता दीदी तू अर्धा सांगते, म्हणून म्हटलं आता ब्लॉग एंड करायच्या आधी तुम्हाला सांगते की डॉक्टरनी 2 दिवसानंतर का बोलवलं होतं. आता माझा डिस्चार्ज होऊन 2 दिवस झालं, आज दुसरा दिवस आहे, नाही आज तिसरा दिवस आहे. तर तिसऱ्या दिवशी बाळाला चेक करायला बोलवलं होतं, बाळाचं वजन वगैरे नाही का कसं आहे काय आहे. तर वजन चेक केलं, परत काही ड्रॉप्स दिले ते, जसं की बाळाला कधी सर्दी झाली तर ड्रॉप टाकायला दिला आहे. आणि विटॅमिन D3चं एक ड्रॉप आहे, तो पाजायचा दिवसातून 1 वेळा. अजून कॅल्शियमचा पण आहे, पण अजून तो ना कन्फर्म नाही की तो पाजायचा का नाही, कारण की आम्ही डॉक्टरांना परत दाखवलंच नाही. प्रत्येक म्हटलं 2 दिवसांनी परत जायचं आहे, कारण की बाळाचा आहे ना, तर बाळाचा जन्म दाखला बर्थ सर्टिफिकेट म्हणतात का जरा, तर 2 दिवसांनी परत जायचं आहे बर्थ सर्टिफिकेटसाठी हॉस्पिटलमध्ये. मग प्रत्येक म्हणलं तेव्हाच आपण दाखवूयात, कारण की मला पण आता सारखं मला बाहेरच निघायचं नाही. पहिली गोष्ट आजच गेले बाहेर, तर माझं असं नाही का एकदम असं डोकं असं थोडं दुखायला लागले. तरी आम्ही रिक्षात गेलो होतो, गाडीवर नाही गेलो. बाळाला घेऊन गाडीवर नाही जाऊ शकत, आता रिक्षानेच आम्हाला जायचं आहे, फिरायचं आहे, कुठं जायचं असेल तर काय नाही, नॉर्मल चेकअप केलं, सगळं नॉर्मल आहे. बाळ व्यवस्थित नाही का, बाळाचं मुवमेंट वगैरे नाही का कसं, म्हणजे सर्दी वगैरे तसं अजून तर काही नाही आहे. पण मला आज वाटत होतं सर्दी बाळाला होईल. 1 वेळा शिंकलं बाळ म्हणून आहे ना, मी ड्रॉप टाकला, तर डॉक्टरांनी दिला होता, म्हणजे जर कधी असं वाटलं तर टाकायचा म्हणून. तर मी टाकले बाळाच्या नाकात 1-2 ड्रॉप, दोन्ही साईडला 1-1, म्हणजे असं नाही का शिंकलाय म्हणून टाकले. सर्दी बघू आता उद्यापर्यंत सर्दी होती का, ते माझ्यामुळं होणार सर्दी, म्हणून मला सगळे ओरडायला लागले ते की तू कानाला बांधून ठेव, कानात कापूस घाल, हे असं बांध, चप्पल घाल पायात, हात पाण्यात नको टाकू, गार पाण्यात. तर आता उद्यापासून मी सगळं पाळणार आहे ते. मला किती नको म्हटलं तरी मला घरात असं आवरूशी वाटतं, काय ना काय करत बसत असते. प्रत्येक आज मला खूप जास्त ओरडलं त्यासाठी. तर चला आता हा व्लॉग इथंच एंड करते, भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.